ते स्वच्छ धुवून जेवढी डाळीची लेव्हल होती त्याच्यावर तेवढंच आपण पाणी घेतलेलं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर थोड्या वेळ मंद गॅस करून आपण ती डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ ही पूर्ण शिजल्यानंतर आपण पावणे 2 पेले साखर त्यात टाकलेली आहे. आता आपण पाहू शकता, की त्या पुरणामध्ये अजिबात असं पाणी नाही राहिलेलं आहे. त्या डाळीमध्ये पाणी नव्हतं. जर पाणी असेल तर आपण ते गाळून घ्यायचं आणि फक्त डाळ आपल्याला घ्यायची आहे. साखर टाकल्यानंतर आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे. जोपर्यंत साखरेचं पाणी होत नाही, तोपर्यंत आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर साखरेचं पाणी झाल्यानंतर हे असे छान बुडबुडे उठतात. पण आपल्याला सावध राहायचं आहे, नाहीतर ते आपल्या हातावर उडून आपल्याला दुखापत होऊ शकते. त्यासाठी लांब दांडीचा असा सराटा मी घेतलेला आहे आणि आपण सराट्यावर असं म्हणजे करून पाहू शकता, की चिकट झालं आहे किंवा नाही. पण सराट्यावरून जेव्हा ते अगदी असं हळूवार पडते आणि एक थेंब असा शेवटी थोडासा सराट्यावर राहते, त्यावेळेला आपण समजायचं आहे, की आपलं पुरण तयार आहे. आणि ते आपण आता पूर्ण जे पुरण आहे ते गरम असतानाच पुरण यंत्रातून काढून घ्यायचं आहे. गरम असताना ते पटकन निघून जाते. हे पूर्वीच्या काळीचं पुरण यंत्र आहे. त्यातून आपण हे असं काढून घेतलेलं आहे. जरी आपल्याला हे असं पातळ वाटत असलं पुरण, तरी पण ते थंड झाल्यानंतर घट्ट होणार आहे. त्यामुळे नाहीतर आपण घट्ट व्हायची वाट पाहिली, तर ते कडक होते पुरण. आता आपण 4 विलायची आणि थोडा जायफळचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडंसं बारीक करण्यासाठी म्हणून साखर त्यात टाकलेली आहे. आणि हे सगळं मिश्रण कुटून आपण त्या पुरणामध्ये घालून सगळं एकत्र करून आपण रात्रभर ठेवून देणार आहे. पुरण मी रात्रीच तयार करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्या पोळ्या तयार करणार आहे. आता आपण 1 पेला कणिक घेतलेली आहे. आपण यात मैद्याचा वगैरे वापर केलेला नाहीये. 1 पेला म्हणजे चणा डाळीच्या अर्ध आपण कणिक घेतलेली आहे. कणिक ह्या पोळीला आपण अगदी कमी प्रमाणात लावणार आहोत आणि पुरण हे त्यात जास्त भरणार आहोत. अशी विदर्भातली पोळी म्हणजे पुरण जास्त असलेली अशी ही पोळी असते आणि वरचं कव्हर हे फार कमी असतं. ह्या कणकेमध्ये आपण थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण 3 चमचे पोहे खाण्याचे 3 चमचे आपण तेल त्याच्यात टाकलेलं आहे. ते तेल आपण चांगलं मळून घ्यायचं आहे. त्या कणकेला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्याने ती आपण नेहमी कणिक जशी भिजवतो त्याप्रमाणे भिजवायची आहे आणि त्याच्यानंतर चांगलं थोडंसं पाणी टाकून ते चांगलं मळून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपण त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर ही कणिक काढायची आणि त्याला थोडंसं तेल लावून पुन्हा त्याला मळून घ्यायचे. मऊसूत अगदी अशी ही कणिक आपली तयार होते. त्यामुळे आपले जे पुरणाची पोळी आहे ती फाटत नाही आणि जेवढी आपण तिला लांबवू त्या प्रमाणात ती अ, लांबवली जाते. आणि आता आपण पाहू शकता की पुरण कसं कडक झालेलं आहे आणि छान अगदी छान त्याचा गोळा तयार होत आहे. आणि त्याला सगळं एकसार करून घेऊन आपण याचे आता गोळे बनवणार आहोत. आता हे पुरण जे आहे ते मी एका लहान भांड्यात काढलं आणि आपण मगाशी भिजवलेली जी कणिक होती, ती कणिक आणि थोडीशी कोरडी कणिकही लावायला आपण सोबत घेतलेली आहे. आणि ह्या कणकेचा भिजवलेल्या कणकेचा छोटासा आपण अगदी गोळा घेतलेला आहे आणि त्याला आपण कोरडी कणिक लावून आपण ती थोडीशी गोल लाटून घेणार आहोत. आणि आपण पाहू शकता अगदी छोटासा हा कणकेचा गोळा आहे आणि त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट आपल्याला हा पुरणाचा गोळा आहे. तर आपण कणकेच्या पारीमध्ये व्यवस्थित भरताना उजव्या हाताने पुरण आतमध्ये दाबत आणि डाव्या हाताने ते जे कव्हर आहे कणकेचं ते वर ओढायचं आहे आणि त्यानंतर कणकेमध्ये ते घोळून घेऊन अगदी हातावर असं गोल-गोल फिरवायचं आहे. त्यामुळे सगळीकडे अशी ती कणिक पसरली सॉरी ते पुरण पसरलं जाईल आणि आपण अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे.
आपली कणिक आणि पुरणसुद्धा अगदी आसट असल्यामुळे हे अगदी एकसारखं सगळीकडे पसरलं जातं. हलक्या हाताने आपल्याला ते लाटणं फिरवायचं आहे. तर पुरण हे वर येण्याची शक्यता आहे. आपण पाहू शकता, की असं पातळ असं ते कव्हर वरचं झालेलं आहे, की ज्यातून आपल्याला पुरणसुद्धा दिसत आहे. एका बाजूला आपण आता तवा तापत ठेवलेला होता. त्याच्यावर 2 चमचे साजूक तूप पसरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण ही पुरणाची पोळी पुन्हा टाकलेली आहे. साइडने तूप टाकून आणि वरच्या बाजूला सुद्धा 1 चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. आणि आपण आता 2 पुरणपोळ्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर एक पुरणपोळी आता सराट्याने मी उलथवली आहे. तर तो सराटासुद्धा त्याच्यात लागतो आहे आणि त्या पोळीला थोडासा खड्डा पडत आहे किंवा ती फाटली जात आहे. त्याच्यामुळे दुसरी जी पोळी आहे, ती पद्धत आता तुम्ही पाहालच. आणि थोडीशी फाटली वगैरे तरी घाबरून जायचं काही कारण नाही. आपण छान अशी ती पोळी परतवत राहायची आहे आणि माझ्या घरी अगदी अशी डाग पडलेली खमंग अशी पुरणाची पोळी आवडते. त्यामुळे मी थोडंसं त्याला जास्तच भाजून घेणार आहे. आणि ही पुरणाची पोळी घडी करून आपण एका पेपरवर काढून घेतलेली आहे. आता आपण ही दुसरी पुरणपोळी लाटत आहोत. आणि तव्यावर आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे. पण या ठिकाणी सुद्धा लक्ष ठेवायचं आहे, की जेव्हा आपण पुरणपोळी टाकतो, तेव्हा जर साईडला कोणी असेल, तर त्याच्या अंगावर ते तूप उडू शकते किंवा आपल्याही अंगावर उडू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक आपण ही पोळी टाकायची आहे. आणि नेहमीप्रमाणे मी बाजूलाही तूप टाकून घेतलेलं आहे आणि वरून सुद्धा थोडंसं तूप त्याच्यावर टाकलेलं आहे. आणि आता याला सराटा न लावता अगदी जो तवा आहे, तो आपण आता कापडाने दोन्ही बाजूनी पकडणार आहोत आणि पोळी थोडीशी टोकावर घेऊन ती अशी फ्लिप करणार आहोत. म्हणजे ती तव्यावरच उलटवणार आहोत. सराटा किंवा कशाचा आपण त्याला वापर करणार नाही आहोत. तर कापडाने तो तवा आपण पकडायचा आणि त्याला उलटवत जायचं आहे पोळी. आणि तोच तवा पकडून आपल्याला पुन्हा त्याची घडीसुद्धा त्याच्यानेच घालायची आहे. आणि चणा डाळीमध्ये आपण पाहू शकता, की भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, फायबर असते. तसंच तणाव आणि पचनक्रियासुद्धा ही सुधारते. की शरीरात जो तणाव किंवा चिंता असते, तर ती दूर ठेवण्यासाठी चणा डाळ मदत करते. म्हणजे आपला मूड जो असतो आणि त्याला मॅनेज करण्यासाठी चणा डाळीचा उपयोग होत असतो. आणि पुरणपोळी ही म्हणजे अगदी आताची नाही आहे, तर अगदी 13व्या शतकापासून ही पुरणपोळी आहे आणि त्याचा उल्लेख आपल्याला ज्ञानेश्वरांपासून आढळतो. सांगताना थोडी घाई झालेली आहे, तरीसुद्धा आपण थोडं समजून घ्याल आणि घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.